आता चिवडा म्हटलं की दिवाळीची आठवण होते बरं का, पण इथे दिवाळी नाही आहे बरं का. मनसूला ह्या सुट्टीच्या दिवसात तिला खायचं होतं काहीतरी संध्याकाळच्या टायमिंगमध्ये. त्यामुळे म्हणाले मम्मी खूप दिवस झालं चिवड्याची आठवण येते, कारण चिवडा दिवाळीलाच खाल्ला होता बरं का. मग 5 मिनटं तिच्यासाठी अगदी थोड्या वेळात. पहिला मला चिवडा म्हटलं की नाही खूप मोठी गोष्ट वाटायची, बापरे चिवडा कसा करायचा. पण एकदा टेक्निक समजली की नाही एका अर्ध्या तासात चिवडा होऊन जातोय. तेल घ्यायचं आपलं, तेल चिवडा म्हणजे कुरमुरं केवढं आहे, कुरमुरं चिरमुरं काय पण म्हणा, तुमच्या इथं काय म्हणतात नक्की सांगा. आमच्या इथं तर आम्ही कुरमुरच म्हणतो. आणि इथं तेल टाकून तेलामध्ये मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला आहे, चिचलेला लसूण टाकला आहे, आपलं शेंगदाणं टाकले आणि पंढरपुरी डाळगा टाकला आहे बरं का. आणि छान असं मस्त भाजून घ्यायचं आणि नंतर मध्ये कुरमुऱ्यावर टाकायचं. सुरुवातीला गरम असं म्हणून चमच्याने हलवायचं, नंतर हाताने चांगला मिक्स होऊन जातोय. तुम्ही त्या लसूण शेव किंवा फरसाण टाकलं तरी चालते. एकच नंबर गरम गरम चिवडा छान होतो. आणि हा चिवडा परत तुम्ही कढईमध्ये भाजू शकता, म्हणजे छान खरपूस होतं, म्हणजे कुरकुरीत होतं. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.